दत्तकला शिक्षण संस्थेची 3 विभागांकडून चौकशी, माया झोळसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. मनोहर भोसले याच्याशी कथित आर्थिक हितसंबंध असल्याच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्या अडचणी वाढल्यात. संस्थेचे धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या 3 यंत्रणांकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. माया झोळ यांना अटक झाली असून रामदास झोळ अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयानं फेटाळलाय. या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमत लिगाडी यांनी अटक झाली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयानं माया झोळ, राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडी या तिघांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अंजना कृष्णा यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी कडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.